नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्सआय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण 2017 नंतर कंबाईंड पूर्व परीक्षा म्हणजे MPSC कंबाईंड पूर्व परीक्षा ग्रुप बी ग्रुप सी ला विचारण्यात आलेल्या ज्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण योजना आहेत त्या आपण बघणार आहोत। जे धनंजय मते सर आहेत, जे अर्थव्यवस्था हा विषय शिकवतात मार्गदर्शक। तर त्यांच्या क्लासचा या नोट्स आहेत, त्यांनी नोट्स स्वरूपामध्ये आलेले प्रश्न या ठिकाणी त्यांनी PPT तयार करून दिलेली आहे। तर ते आपण या ठिकाणी बघूया। योजना आणि विशेष माहिती दिलेली आहे बघा। पहिली योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना। हे महत्त्वाचे आहे, आपल्याला अभ्यासाची नवी दिशा देणारे ठरू शकते किंवा हे प्रश्न सुद्धा रिपीट होऊ शकतात, म्हणून हे घेत आहे। कारण आता 15 दिवसांनी आपले MPSC कंबाईंड पूर्व परीक्षेची एक्झाम होणार आहे। त्यामुळे योजना बघा, प्रधानमंत्री मुद्रा योजना याबद्दल विशेष माहिती बघूया। मार्च 2015 ला SIDBI ची पूर्ण मालकीची संस्था तयार झाली। एप्रिल 2015 RBI कडे गैर बँकिंग वित्तीय संस्था म्हणून नोंदणी झाली। उद्दिष्ट काय आहे प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे? उद्दिष्ट काय आहे तर असंघटित छोट्या उद्योगांना वित्त पुरवठा करणे। उद्देश काय आहे हा महत्त्वाचा आहे। प्रधानमंत्री मुद्रा योजना केव्हा सुरू झाली तर मार्च 2015 ची आहे। आणि उद्दिष्ट काय आहे तर असंघटित छोट्या उद्योगांना वित्त पुरवठा करणे। त्यानंतरची योजना आहे सौभाग्य योजना। योजनेचे नाव काय? सौभाग्य योजना। सुरुवात 25 सप्टेंबर 2017। 25 सप्टेंबर 2017 ची सौभाग्य योजना। टार्गेट घटक काय आहे? ग्रामीण व शहरी असं दोन्ही घटक टार्गेट आहे। उद्देश काय आहे तर बघूया। तर ग्रामीण भागातील BPL व APL धारक म्हणजे जे राशन कार्ड असते ज्यांच्याकडे BPL आणि APL असे दोन्ही राशन कार्ड धारक ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील कुटुंबांना मोफत वीज पुरवठा वीज जोडणी नसलेल्या म्हणजे ज्यांच्याकडे वीज जोडणी नाही अशा कुटुंबांना मोफत वीज जोडणी देणे या संदर्भात सौभाग्य योजना आहे। सुरुवात 2017 ची आहे, लक्षात ठेवायचं। सौभाग्य योजना वीज जोडणीशी संबंधित आहे, लक्षात ठेवायचं। त्यानंतरचा दुसरी योजना आहे जननी सुरक्षा योजना। जननी सुरक्षा योजना 15 एप्रिल 2005 केंद्र पुरस्कृत ही योजना आहे। केव्हाची आहे? जननी सुरक्षा योजना 12 एप्रिल 2005 हे केंद्र पुरस्कृत योजना आहे। उद्देश काय आहे तर संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढवणे। हे अंगणवाडी मुख्य सेविकेला सुद्धा महत्त्वाची आहे जननी सुरक्षा योजना। यावर आपण डिटेल योजना सुद्धा अभ्यास केलेला आहे। उद्देश काय आहे? संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढवणे। राष्ट्रीय प्रसूती लाभ योजनेची जागा घेतलेली आहे। कोणी? जननी सुरक्षा योजनेने। या अंतर्गत बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची रोख मदत यामध्ये या जननी सुरक्षा योजनेअंतर्गत दिली जात असते। त्यानंतरचं योजना बघूया भारत निर्माण योजना। भारत निर्माण योजना जे 16 डिसेंबर 2005 ची आहे। भारत निर्माण योजना 16 डिसेंबर 2005। तर हे 6 क्षेत्रामध्ये काम आहे भारत निर्माण योजनेचं। तर बघा कोणते 6 क्षेत्र आहेत? ग्रामीण पेयजल, ग्रामीण गृहनिर्माण, ग्रामीण दूरसंचार, ग्रामीण रस्ते, ग्रामीण विद्युतीकरण आणि ग्रामीण जलसिंचन। म्हणजे भारत निर्माण योजनेचे योजनेअंतर्गत कोणते 6 क्षेत्र येतात तर हे लक्षात घ्यायचं। ग्रामीण भागासाठीच आहे भारत निर्माण योजना। तर त्यामध्ये कोणते कोणते विषय? पेयजल, गृहनिर्माण, दूरसंचार, रस्ते, विद्युतीकरण आणि जलसिंचन हे 6 क्षेत्रामध्ये काम करणारी योजना आहे। सुरुवात केव्हा झाली तर 16 डिसेंबर 2005। कोणती योजना? भारत निर्माण योजना। त्यानंतरची महत्त्वपूर्ण योजना आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना। केंद्र प्लस राज्य यांच्यामध्ये वाटा किती असतो तर केंद्र सरकार 75% निधी देतो आणि राज्य सरकार 25% निधी देतो। कोणत्या योजनेला? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आहे तिला।
तर बघा ही सुरुवात बघा 25 सप्टेंबर 2001ला म्हणजे या ठिकाणी दोन योजना एकत्र करून ही संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना तयार करण्यात आलेली आहे. तर त्या दोन योजना कोणत्या आहेत तर JGJGSY 1 एप्रिल 1999ची योजना आणि दुसरी आहे EAS योजना. ह्या दोन योजना. तर मजुरी रोजगार प्लस अन्न सुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि बेरोजगारी ह्या मुद्द्यावर काम करणारी ही योजना आहे. म्हणजे म्हणजे या योजनेचा उद्देशच आहे म्हणजे बेरोजगारी कमी करणे. म्हणजे जे म्हणजे काय म्हणता येईल त्यांना म्हणजे अकुशल कामगारांसाठी आहे. अकुशल कामगार मधली बेरोजगारी कमी करणे, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करणे, मजुरी रोजगार आणि अन्न सुरक्षा यासाठी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना काम करत असते. तर त्यानंतरचं योजना बघूया. जवाहर ग्राम समृद्धी योजना. या ठिकाणी JGSY दिलेलं आहे. तर हे जवाहर ग्राम समृद्धी योजना आहे. जवाहर ग्राम समृद्धी योजना 1 एप्रिल 1999. या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर पायाभूत सुविधा, ग्रामीण भागात ग्रामीण गरिबांना शाश्वत रोजगाराच्या सुविधा देणे. तर या योजनेमध्ये सुद्धा निधीचा जो वाटा आहे ते केंद्र सरकार 75% पुरवत असते आणि राज्य सरकार 25% पुरवत असते. कोणत्या योजनेला? जवाहर ग्राम समृद्धी योजनेला 1 एप्रिल 1999ची आहे. त्यानंतरचं महत्त्वाची योजना बघत आहोत आपण शाश्वत रोजगार योजना. आश्वासित रोजगार योजना. यामध्ये सुद्धा केंद्र सरकारचा वाटा 75% आणि राज्य सरकारचा वाटा 25% आहे. 2 ऑक्टोबर 1993ला ही योजना सुरू झाली. कोणती? आश्वासित रोजगार योजना. प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर रोजगाराचे आश्वासन देणे, ग्रामीण भागात शेती कामामध्ये व मंदी असलेल्या कुटुंबात किमान 2 जणांना किमान 100 दिवस रोजगाराचे आश्वासन देण्यासाठी आश्वासित रोजगार योजना सुरू करण्यात आली होती. केव्हा? 2 ऑक्टोबर 1993ला. 2 ऑक्टोबर 1993ला आश्वासित रोजगार योजना सुरू करण्यात आलेली होती. प्राथमिक उद्दिष्ट लक्षात ठेवायचं, रोजगाराचे आश्वासन देणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागात शेती कामामध्ये व मंदी असलेल्या कुटुंबात किमान 2 जणांना किमान 100 दिवस रोजगाराचे आश्वासन ही योजना देते. त्यानंतरची महत्त्वपूर्ण योजना आहे प्रधानमंत्री ग्रामोदय योजना. 2000-2001 या कालावधीमध्ये सुरू झालेली योजना आहे प्रधानमंत्री ग्रामोदय योजना. ग्रामीण भागामध्ये शाश्वत मानवी विकास. ग्रामीण भागात शाश्वत मानवी विकास करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री ग्रामोदय योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत 6 घटक येतात. ते कोणते? प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण, ग्रामीण गृहनिर्माण, ग्रामीण पेयजल पोषण आणि ग्रामीण विद्युतीकरण. हे 6 घटक सुद्धा म्हणजे ह्या योजनेत येतात प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेमध्ये. त्यानंतरची योजना आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना. 2007-08ची ही योजना आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना. कृषी आणि शेती कल्याण विभागाकडे आहे ही योजना. उद्देश काय तर कृषी पायाभूत सुविधा निर्माण करणे, शेतीतील जोखीम कमी करणे आणि इतर घटक कोणते तर मृदा आरोग्य, वनस्पती आरोग्य, कीड व्यवस्थापन, बियाणे उत्पादन आणि वितरण या घटकाच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना काम करत असते. त्यानंतरचं म्हणजे महत्त्वपूर्ण योजना आहे उज्ज्वला डिस्कॉम इन्शुरन्स योजना. ही केंद्र सरकारची योजना आहे. उज्ज्वला डिस्कॉम इन्शुरन्स योजना केंद्र सरकारची योजना आहे. सुरुवात नोव्हेंबर 2015 या ऊर्जा मंत्रालयाकडील ही योजना आहे. भारताच्या सरकारी मालकीच्या वीज वितरण कंपन्यांसाठी आर्थिक उलाढालीचे पॅकेज या योजनेद्वारे दिले जात असते. तर मुख्य उद्देश काय आहे या योजनेचा तर डिस्कॉम्सची आर्थिक आणि ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारणे यासाठी आहे. सर्व नागरिकांसाठी
24/7 वीज पुरवठा सुनिश्चित करणे, वीज निर्मितीवर खर्च कमी करणे आणि अक्षय ऊर्जा विकसित करण्यावर भर देणे यासाठी ही उज्ज्वला डिस्कॉम इन्शुरन्स योजना आहे. लक्षात ठेवायचं, सुरुवात नोव्हेंबर 2015ची आहे आणि केंद्र सरकारची ही योजना आहे. त्यानंतरची योजना आहे राष्ट्रीय मिशन ऑइल फॉर्म, केंद्र पुरस्कृत योजना आहे ही, ऑगस्ट 2021ची आहे. विशेष माहिती, देशात खाद्यतेलाची उपलब्धता वाढवणे, क्रूड पॉम तेलाचे उत्पादन वाढवणे आणि खाद्यतेलावरील आयातीचा भार कमी करणे यासाठी योजना तयार करण्यात आली. कोणती? राष्ट्रीय मिशन ऑइल फॉर्म ही योजना खाद्यतेलावरील आयातीचा भार कमी करणे, देशामध्ये खाद्यतेलाची उपलब्धता वाढविणे आणि क्रूड पॉम तेलाचे उत्पादन वाढविणे यासाठी ही योजना तयार करण्यात आली आणि केंद्र पुरस्कृत योजना आहे, ऑगस्ट 2021ची योजना आहे. हे सगळे MPSCला आलेल्या योजना आहे 2017 पासून तर आतापर्यंत. त्यानंतरचं दुसरी योजना पीक विविधीकरण कार्यक्रम. 2013-14ची ही योजना आहे पीक विविधीकरण कार्यक्रम म्हणून. राष्ट्रीय कृषी विकास योजनेचाच हा एक भाग आहे. कोणतं? पीक विविधीकरण कार्यक्रम. 2023च्या कंबाईनच्या एक्झामला आलेला प्रश्न आहे. पीक विविधीकरण कार्यक्रम ही योजना हे केव्हाचा कार्यक्रम आहे? 2013 ते 2014 या कालावधीतला आहे. तर उद्देश काय आहे या कार्यक्रमाचा, पीक विविधीकरण कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? तर भातासारख्या पाण्याची गरज असलेल्या पिकापासून क्षेत्रामध्ये विविधता आणणे, म्हणजे त्यामध्ये विविधता आणणे. हा कार्यक्रम पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये राबवण्यात आला. पीक विविधीकरण कार्यक्रम कोणत्या राज्यामध्ये? पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश भागा. उद्देश काय आहे? तर बघा, भातासारख्या पाण्याची गरज असलेल्या पिकापासून क्षेत्रामध्ये विविध आणणे, म्हणजे अजून वेगवेगळ्या पिकांचा समावेश करणे असं आहे. आणि ही योजना कोणत्या योजनेचा भाग आहे? राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा भाग आहे. कोणतं? पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14चं लक्षात ठेवायचं. त्यानंतरची योजना आहे नेहरू रोजगार योजना. नेहरू रोजगार योजना 1 एप्रिल 1989ची आहे. शहरी गरिबांसाठी रोजगाराच्या संधी यामध्ये एकूण 5 घटक समावेश आहेत. सूक्ष्म उपक्रम स्थापन करण्यासाठी समर्थन, गृहनिर्माण आणि निवारा सुधारणा, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण, बांधकाम क्रियाकल्पाशी संबंधित प्रशिक्षण, शहरी मजुरीचा रोजगार, शहरी मजुरांचा रोजगार यासाठी ही नेहरू रोजगार योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण किती घटक आहेत? 5 घटक आहेत. शहरी गरिबांसाठी रोजगाराची संधी या उद्देशाने नेहरू रोजगार योजना सुरू करण्यात आली. शहरी गरिबांसाठी रोजगाराच्या संधी एकूण 5 घटक आहेत, जे हे मी आता वाचून काढलेली आहे. त्यानंतरची महत्त्वपूर्ण योजना आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, त्याला आयुष्यमान भारत योजना म्हणतात. 23 सप्टेंबर 2018ची ही योजना आहे. केव्हाची? 23 सप्टेंबर 2018. केंद्र सरकारचा यामध्ये वाटा 60% आणि राज्य सरकारच्या 40% आहे. तर जे हिमालयीन राज्य आहेत त्यामध्ये हिमालयीन राज्यामध्ये वाटा किती आहे? 90/10, म्हणजे केंद्र सरकार 90% खर्च करेल आणि राज्य सरकारला 10% खर्च करावे लागेल. तर ही योजना या योजनेची घोषणा अरुण जेटली यांनी केली होती 23 सप्टेंबर 2018ला. उद्देश काय? तर गरीब असहाय्य कुटुंबांना त्यांच्या आर्थिक भारत मुक्त करणे, म्हणजे असहाय्य कुटुंबांना त्यांचा जो आर्थिक भार असतो त्यापासून मुक्त करणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली होती. तर त्यामध्ये बघा, प्रमुख आरोग्य संरक्षण योजना देशातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी आहे. 10 कोटी कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयाचे आरोग्य विमा संरक्षण यातून देते. 12 कोटी कुटुंब म्हणजे संरक्षण आहे. मदतीसाठी प्रधानमंत्री आरोग्य मित्र आहेत. व्याप्ती केंद्र प्लस खाजगी दवाखान्यामध्ये 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार आहे.
सरकार प्लस खाजगी दवाखान्यातसुद्धा 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार या योजनेअंतर्गत केलं जाते. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत योजना 23 सप्टेंबर 2018ची आहे. लक्षात ठेवायची महत्त्वाची आहे योजना. त्यानंतर महत्त्वाची योजना आहे मध्यान्ह भोजन आहार योजना. मध्यान्ह भोजन आहार योजना त्यांनाच PM पोषण योजना सुद्धा म्हटलं जातं. 1995ची आहे. हे अंगणवाडी मुख्य सेविकेला सुद्धा उपयोगी ठरेल ही योजना. मध्यान्ह भोजन आहार योजना 1995ची, त्याला PM पोषण योजना म्हटलं जातं. उद्दिष्ट काय आहे तर कुपोषण संपवणे, शालेय पटसंख्या वाढवणे आणि सामाजिकरण या उद्देशाने मध्यान्ह भोजन आहार योजना सुरू करण्यात आली. मद्रासच्या मनपाने 1925मध्ये सर्वात आधी सुरू केली. त्यानंतर मग केंद्र सरकारने 1995मध्ये सुरू केली. सर्वात आधी मध्यान्ह भोजन आहार योजना ही मद्रास महानगरपालिकेने सुरू केली. त्यानंतर 1995मध्ये ही योजना केंद्र सरकारने सुरू केली. जगातील सर्वात मोठा शालेय आहार कार्यक्रम आहे कोणता? मध्यान्ह भोजन आहार योजना. 1ली ते 8वी वयोगट 6 ते 14 वयोगटांसाठी ही आहे. व्याप्ती म्हणजे सर्वात जास्त अजून जास्तीची माहिती तर सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत असणारी सर्व शाळा व मदरसा या योजनेअंतर्गत येतात. कोणत्या? मध्यान्ह भोजन आहार योजनेअंतर्गत 1995ची आहे. लक्षात ठेवायचं महत्त्वाची आहे. अंगणवाडी मुख्य सेविकेला सुद्धा उपयोगी ठरेल. त्यानंतरची महत्त्वाची योजना आहे राष्ट्रीय रोजगार हमी योजना. राष्ट्रीय रोजगार हमी योजना 2 फेब्रुवारी 2006ची आहे. तर बघा काय म्हणजे हा राष्ट्रीय रोजगार हमी कायदा केव्हाचा आहे तर 7 सप्टेंबर 2005चा आहे. आणि ही योजना सुरुवात केव्हा झाली तर 2 फेब्रुवारी 2006ला आंध्र प्रदेशातील अनंतपूर इथून सुरुवात झाली या योजनेची. कोणती? राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची. तर 200 अति मागास जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बिहारमध्ये सर्वाधिक अति मागास जिल्हे सर्वाधिक कुठं आहेत तर बिहारमध्ये आहे. सुरुवातीस हे 200 अति मागास जिल्ह्यामध्ये झाली होती. कुठल्या? तर आंध्र प्रदेशातील अनंतपुरम या ठिकाणातील 200 अति मागास जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली होती. तर सर्वाधिक बिहारमध्ये आहे ते. त्यानंतर बघा 2 ऑक्टोंबर 2009 मनरेगा झालेलं आहे. हमी ग्रामीण भागातील अकुशल अंगमेहनतीचे काम करणाऱ्या प्रत्येक कुटुंबास 100 दिवसाचा मजुरी पगार एका आर्थिक वर्षात. जगातील पहिलीच ही मोठी म्हणजे योजना आहे. जगातील पहिलीच योजना. महिलांसाठी आरक्षण आहे. रोजगार वाटप होते. त्यामध्ये बँक, पोस्ट ऑफिस खाते याद्वारे त्यांना म्हणजे त्या ठिकाणी त्यांना मजुरी दिली जाते. बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या खात्यामध्ये. मजुरीचा दर हरियाणा सरकारच्या 331 रुपये आहे. केरळचं 311 रुपये आहे. आणि महाराष्ट्राच्या मजुरीचा दर आहे 256 रुपये. यामुळे महिला सक्षमीकरण, वित्तीय समावेशन आणि रोजगाराच्या संधी मिळत आहे. कोणत्या योजनेमुळे? राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमुळे. लक्षात ठेवायचे. त्यानंतरची महत्त्वपूर्ण योजना आहे सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना. या योजनेमध्ये केंद्र सरकारचा वाटा 75% आहे आणि राज्य सरकारचा वाटा 25% आहे. आणि ही योजना 1 एप्रिल 1999ची आहे. कोणती योजना? सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना 1 एप्रिल 1999ची. 6 योजना या ठिकाणी विलीन करण्यात आलेल्या आहे. IRDP, TRYSEM, DWRCA, MWS, GKY आणि SITRA ह्या 6 योजना एकत्र करून सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना तयार करण्यात आलेली आहे. तर त्यानंतर महत्त्वपूर्ण दुसरी योजना बघत आहोत आपण. तर बघा सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना
स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये वाटा. 75% केंद्र आणि 25% राज्य. पूर्वोत्तर राज्यामध्ये वाटा किती आहे? 90% केंद्र आणि 10% राज्य सरकारचा आहे. आणि स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना हे 1 एप्रिल 1997ला सुरू करण्यात आली. 1 एप्रिल 1997ला स्वर्ण जयंती शहरी स्वयंरोजगार योजना सुरू करण्यात आली. उद्देश काय? तर शहरी भागातील बेरोजगार यांना स्वयंरोजगार प्लस मजुरी 3 योजनेच्या एकत्रीकरणातून ही योजना तयार करण्यात आली. नेहरू रोजगार योजना आहे. त्यानंतर UBSP म्हणजे अर्बन बेसिक सर्व्हिस फॉर पूर. त्यानंतर आहे प्राईम मिनिस्टर इंटेग्रेटेड अर्बन पॉवर्टी इरिडिकेशन प्रोग्राम म्हणून आहेत. ह्या 3 योजना या योजनेमध्ये विलीन करण्यात आल्या. कोणत्या? स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेमध्ये. त्यानंतरची महत्त्वपूर्ण योजना नाही आता संपल्या आहेत ह्या योजना. हा व्हिडिओ इथं थांबवते. महत्त्वपूर्ण योजना आहेत ह्या. इतर एक्झामला सुद्धा या योजनावर प्रश्न विचारले जाऊ शकते. आणि आता पुढे आपली कंबाईन ग्रुप बीची एक्झाम आहे. नंतर मग ग्रुप सीची एक्झाम आहे. तर त्या एक्झामला हे प्रश्न उपयोगी ठरू शकतात. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.